योगेशला पाहतो आपण पहिले षटक हाताळण्यासाठी आपण गोलंदाज पाहतो प्रभाकरला पाहतो आपण एक नामवंत वेगवान तेज तरार गोलंदाज पाहायला मिळतो प्रभाकर पाहतो आपण सध्याच्या घडील चर्चेत असलेले नाव पाहतो आपण पंचाचा ग्रीन सिग्नल काउंट डाऊन स्टार्ट 3 2 1 पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज प्रभाकर हा गोलंदाज पाहतो आपण प्रभाकरचा विचार केला तर अनेक मैदानावरती अद्याप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते तोच पहिला गोलंदाज पाहतो आपण पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज पहिला चेंडू आपण पाहतो भरपूर वेग आहे या गोलंदाजाकडे डॉट चेंडू चांगली सुरुवात पाहायला मिळते प्रभाकर या गोलंदाजाच्या माध्यमातून सातत्याने अनेक मैदानावरती चांगली गोलंदाजी करताना पाहतो आपण प्रभाकरला पाहतो आपण भरपूर सारे प्रेक्षक वर्ग देखील मॅचचा आनंद घेतात आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं प्रेक्षक माय बापांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून करी सहर्ष स्वागत पुन्हा एकदा गोलंदाज तयार हा देखील त्याच प्रकारचे कमालीची गोलंदाजी पाहतो आपण एक वेगवान तेज तरार गोलंदाज पाहतो आपण प्रभाकरला पाहतो पण बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू अतळ त्या गोलंदाजानं पॉवर प्लेचे षटक आहे आपण पाहतो एक क्षेत्ररक्षण पाहतो आपण एक मिड विकेटला क्षेत्ररक्षण पाहतो एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण पाहतो आपण परत दोन चेंडू डॉट पाहतो आपण फलंदाज पाहतो प्रवीणला पाहतो आपण अद्यापर्यंत दोन डॉट खेळल्यात चेंडू आपण पाहतो पुण्याच्या गोलंदाज तयार हा देखील त्याच प्रकार फटका सजवला आपण पाहू शकत स्ट्राईक डाऊन चेंडू आला चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल काही चुकी न करता एकाच धावावरती समाधान मानावे लागेल एका धावेच्या मध्ये संघाचा श्री गणेश झालाय धावपलकाचा विचार केला एक धावपलकावरती अद्यापर्यंत पाहतो आपण ओके 3 चेंडू अतळत एक धाव खर्च केले तर गोलंदाज आपण पाहतो प्रभाकरला पाहतो आपण पुन्हा एकदा गोलंदाज तयार हा देखील आपण पाहतो फुल टच चेंडू आपण पाहतो गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल एकदा वेगाने सहज रिटर्न करून दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल दोन देखील धावा चित्त्याच्या पळाईनं सहज रिटर्न पूर्ण या दोन धावेच्या मदतीने संघ पुढे सरसावलाय धावपलकाचा विचार केला तर 3 धावा धावपलकावरती अद्यापर्यंत पाहायला मिळतात 4 चेंडू अतळत अजून वर एक मोठा फटका मारू दिलाय गोलंदाज आपण पाहतो प्रभाकरला एक नामवंत वेगवान तेज तर डावखोरी आताचा गोलंदाज पाहायला मिळतो सातत्याने अनेक मैदानावरती आपण पाहतो चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पुन्हा एकदा गोलंदाज तयार अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते प्रभाकर या गोलंदाजाच्या माध्यमातून हा देखील वेगवान गोलंदाज आपण पाहतोय कमालीची गोलंदाजी पाहतो आपण पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजाची दादागिरी चालताना पाहतो आपण प्रभाकरला पाहतो आपण एक नामवंत गोलंदाज पाहायला मिळते पुन्हा एकदा गोलंदाज तयार हा देखील त्याच प्रकारे कमालीची गोलंदाज पंचांकडे लावून आपल्याला पंचाने नाकारत पहिलं षटक समाप्तीनंतर धावपलकाचा विचार केला तर बिना गड्याच्या मोबाईलच्या 3 धावा धावपलकावरती टीम तमसाई संघ कुठलाही वेळ लावू नका मित्रांनो पाच षटकामध्ये तब्बल जोगरेवाडी संघाला कमीत कमी 50 ते 55 धावा करणं गरजेचं असेल मैदानाचा विचार केला तर एक भव्य दिव्य गोल मैदान पाहतो आपण सांगी कोट्यातील दुसरे वैयक्तिक षटक अतरताना पाहतो आपण राज शिदला पाहतो आपण हा देखील वेगवान तेज तरात गोलंदाज आपण पाहतोय पहिला चेंडू फुलटॉला टोल वसूल केला चेंडू गेला आउट ऑफ द पार बिग हिट षटकार केवढे आता मात्र आक्रमण केले फलंदाज पाहिला आपण तर प्रवीणच्या बॅट पण एक षटकार पाहिला या षटकाराच्या साईने धावपलकाचा विचार केला तर 9 धावा धावपलकावरती पहिल्या चेंडूवर स्वागत केले राशिद
पुन्हा एकदा त्याच प्रकारे आपण पाहतो मिड विकेटला चेंडू आलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल काही चुकी न करता एक धाव वेगाने सहजरित्या पूर्ण, 2 देखील धावा चित्त्याच्या चपळाईने सहजरित्या पूर्ण. या 2 धावेच्या मदतीने स्कोअर पुढे सरसवलाय. धावफलकाचा विचार केला तर 11 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत पाहायला मिळते. अवघ्या 2 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केला. राशिदला पाहतो आपण, पुन्हा एकदा गोलंदाज तयार. देखील त्याच प्रकारे मिनी हेलिकॉप्टर पाहतो आपण. एक्स्ट्रा कव्हर्सला चेंडू आलाय, चेंडू गेला सीमा पार, गोळीच्या वेगाला आहे तो फलंदाजाच्या बॅट पण एक दमदार चौकार. कमालीची फटकेबाजी पाहतो आपण. राशिद वरती केलेले आक्रमण पाहिलं प्रवीण नामवंत फलंदाज. देखील आपण मध्ये आपटी बार चेंडू, डॉट चेंडू आपण पाहतोय. चौकार आल्यानंतर प्रत्युत्तर पाहायला मिळतं मैदानावरती. डॉट चेंडू अत्यंत राशिदला पाहतो आपण. धावफलकाचा विचार केला तर 15 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. देखील त्याच प्रकारच्या देखील डॉट चेंडू. जरूर या षटकावरती एक षटकार आणि एक चौकार आला, त्यानंतरच कमबॅक पाहायला मिळतं. राशिदचं कौतुक करावं लागेल. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळतं. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव हाताळत या गोलंदाजानं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. काही चेंडू शिल्लक असतील या षटकातील. देखील त्याच प्रकारे बॅटची एनर्जी आपण पाहू शकाल. एक्स्ट्रा षटकाला झेल कॅरी करता आला नाही. चला तिसऱ्या पंचांकडे माग केल्या. स्क्रीन वरती चेक केलं जाईल. चला फलंदाज नॉट आउट असेल. दोन षटकांचा खेळ समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर एका बिना गाडीच्या मोबदल्यात 16 धावा धावफलकावरती. पहिल्या षटक अतुल प्रभाकरनं अवघ्या 3 धावा खर्च केल्या. त्यानंतर आपण पाहतो राजशिदनं षटक अतुल अवघ्या 13 धावा खर्च केल्या. प्रभाकर या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. कमालीची गोलंदाजी पाहिली. अवघ्या 3 धावा खर्च केल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. सांघिक कोट्यातील तिसरं व वैयक्तिक पहिल्या षटक अतुलताना आपण गोलंदाज पाहायला मिळतो. महेशला पाहतो आपण. पहिल्या चेंडू फेकण्यासाठी सज्ज आपण पाहतो. महेशला पाहतोय. देखील त्याच प्रकारे आपण पाहू शकाल. चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल काही चुकी न करता पहिला धक्का लागला टीम जुगरवाडी संघाला. फलंदाज आपण पाहिला तर प्रवीण बॅक टू द डगआउट. दवाचे योगदान दिले आपल्या संघासाठी. 1 डाऊनचा फलंदाज मैदानावरती इंटर झाले आपण पाहतोया. वैभवला पाहतो आपण. पहिल्या चेंडूवरती अद्यापर्यंत पहिली सफलता पाहायला मिळाली आपल्याला. महेश शितच्या नावावरती पाहायला मिळाली. पुण्याच्या त्या गोलंदाज तयार. स्ट्राईक इंडवरती सज्ज पाहतो आपण. वैभवला पाहतो आपण. देखील त्याच प्रकारचे खेळायचं होता. देखील डॉट चेंडू. कमालीची गोलंदाजी पाहतो आपण. कमबॅक केलं या गोलंदाज. महेशचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती एक सफलता पाहिली. त्यानंतर डॉट चेंडू. कमालीची गोलंदाजी पाहतो आपण. पुन्हा गोलंदाज तयार.
हा देखील त्याच प्रकारे खेळतो. पंचांकडे अपील. पंचांचा बोर्ड आकाशात. दुसरा धक्का लागला टीम जुगरवाडी संघाला. आपण पाहतोय फलंदाज वैभव बॅक टू द डगआउट. थँक्यू ब्रिजिया. कमालीची गोलंदाजी पाहतो आपण. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. अवघ्या 3 चेंडू अत्तळ 3 चेंडू मध्ये एकही धाव खर्च केलेला आहे. 2 फलंदाजीला बाद केलं. कमालीची गोलंदाजी पाहतो आपण. लाजबाब गोलंदाजी पाहायला मिळते. महेशचं कौतुक करावे लागेल. नवीन फलंदाज मैदानावरती एंटर झाला. आपण बघतो निवृत्ती सावळाला पाहतो आपण. हा देखील एक चांगला फलंदाज असेल टीम जुगरेवाडी संघाचा. आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज तयार. महेशला पाहतो आपण. हा देखील यॉर्कर लाईनचा चेंडू अत्तळ आहे. कमालीची गोलंदाजी पाहतो आपण. लाजबाब गोलंदाजी. अवघ्या 4 चेंडू मध्ये एकही धाव खर्च केलेला नाही गोलंदाजीनं. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. महेशचं कौतुक करावं लागेल. कमालीची गोलंदाजी. हा देखील आपण बघतो बॅटचे इनर चेंडू एक्स्ट्रावरती अदळला. तिसरा धक्का लागला टीम जुगरवाडी संघाला. आपण बघतो फलंदाज निवृत्ती बॅक टू द डगआउट. कमालीची गोलंदाज जर एक चेंडू निर्धाव अत्तळला. या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक ज्याच्या नावावरती राहिलं. आपण पाहतो गोलंदाज पाहतो आपण. महेशला पाहतो आपण. कमालीची गोलंदाजी पाहतो आपण. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असलेला गोलंदाज पाहतो आपण. या स्पर्धेतील पहिले हॅट्रिक संपादन करेल का गोलंदाज पाहतो आपण. महेशला पाहतो आपण. जर एक चेंडू निर्धाव अत्तळला तर या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक राहिलं. महेशच्या नावावरती आपण पाहतोय. नवीन फलंदाज पाहतो आपण मैदानावरती. सुरेशला पाहतो आपण. एक डावखुरी आताचा फलंदाज स्ट्राईक एंड वरती सज्ज पाहायला मिळते. डावखुरी आताचा फलंदाज म्हटलं की स्पर्धेमधील घातक फलंदाज पाहायला मिळतो. तोच फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती सज्ज पाहायला मिळते. महेशचं कौतुक करावं लागेल. अवघ्या 5 चेंडू मध्ये एकही धाव खर्च केले. त्यामध्ये 3 सफलता पाहिल्या. पुन्हा गोलंदाज तयार. हा देखील पटका सजवला. आपण पाहू शकाल चेंडू काळ क्षेत्रशकल काय एफर्ट राहिलं राशीच्या माध्यमातून. पर चेंडू अडवता आला नाही. चेंडू गेला सीमा पार 4 धाब्यांसाठी. विचार केला तर 3 षटक समाप्तीनंतर 20 धावा धाव फलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. महेशचं कौतुक करावे लागेल. अवघ्या 3 सफलता पाहायला मिळाल्या आणि 4 धावा खर्च केल्या. आपण पाहतो कमालीची गोलंदाजी राहिली. चला स्पीडअप करायचं टीम तामसाई संघ. स्पर्धेचा विचार केला तर आजचा पहिला दिवस पाहतो आपण. पहिल्या दिवसातील दुसरा सामना पाहतो आपण. एका बाजूला टीम पाहतो आपण जोगरेवाडी संघ. त्यांच्या विरोधामध्ये फाईट करते टीम तामसाई संघ.
सांगी कोट्यातील चौथं वैयक्तिक षटक अर्थात आपण गोलंदाज पाहायला मिळतोय चंद्रकांतला पाहतो आपण. ओके 3 षटकामध्ये चांगलं कमबॅक राहिलं गोलंदाजाच्या माध्यमातून टीम तामसी संघाच्या माध्यमातून गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज पाहतो आपण चंद्रकांतला. फुल टच चेंडू एक्स्ट्रा कव्हर्सला चेंडू आला आपण पाहतो चेंडू गेला वन बाउन्स आहे फलंदाजाच्या बॅट पण एक दमदार चौकार. गोलंदाजाचं स्वागत केलं या चौकारानं. चौकाराच्या सैन्य धावफलकाचा विचार केला तर 24 धावा धावफलकावरती हा देखील फटका सजवला आपण पाहू शकाल. चेंडू गेला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर आपण पाहतो चांगले क्षेत्रक्षण आले ते क्षेत्रक्षकाच्या माध्यमातून अवघे आपण पाहिलं तर कमालीचं क्षेत्रक्षण आले. अवघ्या 4 धावा या फलंदाजानं अडवल्या गेल्या. चला तिसऱ्या पंचांकडे माग केल्या. त्याला स्क्रीनवरती चेक केलं जाते. चला षटकार असेल आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षकाचा पाय गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. चला क्षेत्ररक्षकाचा पाय बाहेर आहे थोडा सीमारेषेच्या पलीकडे. हा षटकार असेल. कमालीचा फटका पाहिला आपण.
थोडं गचाळ क्षेत्ररक्षण राहिले. आपण क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता. थोडा पाय सीमारेषेच्या पलीकडे लागल्यानंतर आपण पाहू शकाल षटकार पाहायला मिळाला आपल्याला फलंदाजाच्या माध्यमातून. या षटकाराच्या साह्याने धावफलकाचा विचार केला तर 30 धावफलकावरती लॉस ऑफ 3 विकेट आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा देखील आपण पाहू शकाल फुलटा चोद आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षकाने केले चूक आपण पाहू शकाल. एक सिंगल रन पाहायला मिळते. एका धाब्याच्या मदतीने स्कोरवर पुढे सरसवलाय. धावफलकाचा विचार केला तर 31 धावफलकावरती अद्याप पाहायला मिळते लॉस ऑफ 3 विकेट. चौथं षटक अतरताना आपण पाहतो. चंद्रकांतला पाहतो आपण. जरूर एक षटकार खाल्ला या गोलंदाजानं. त्यानंतर कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला आपण पाहतो. आता मात्र डावकर आता फलंदाज पाहतो स्ट्राईक एंड वरती सज्ज. आपण ज्याच्या बॅट पण एक चौकार पाहिला होता तोच फलंदाज स्ट्राईक एंड वरती सज्ज पाहायला मिळतं. पुन्हा गोलंदाज तयार आपण पाहतो. चंद्रकांतला पाहतो आपण. त्यावर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा गोलंदाज तयार. हा देखील फुलटा चेंडू आपण पाहतो. फुलटाला वसूल करता आला नाही. गचा क्षेत्ररक्षणाला चेंडू गेलाय सीमा पार. 6 धाब्यांसाठी ठोकलाय षटकार. पुढे जातो फलंदाज पाहिला होता. सुरेशच्या बॅट पण षटकार पाहिला. झेल होता. झेल कॅरी करता आला नाही. क्षेत्ररक्षक आपलं पाहिलं होतं. त्या षटकाराच्या साह्याने धावफलकाचा विचार केला तर 37 धावफलकावरती लॉस ऑफ 3 विकेट आपण पाहायला मिळत्या. पुन्हा गोलंदाज तयार. हा देखील त्याच प्रकारचा खेळायचा होता. हा देखील आपण पाहू शका. क्षेत्ररक्षकाने केले चूक आपण पाहू शकाल. एक बाईची आपल्याला धाव पाहायला मिळते. कदापिच्या मदतीने स्कोरवर पुढे धावफलकाचा विचार केला तर 38 धावफलकावरती अद्याप पाहायला मिळतात. अद्याप चांगली गोलंदाजी होते. गोलंदाजाला कुठे क्षेत्ररक्षक कुठे साथ देते नाही. अद्याप पाहायला मिळते मैदानावरती. सुरेशचा विचार केला तर एक चौकार एक षटकाराच्या मदतीने खेळतोय फलंदाज आपण मध्ये. सुरेशला पाहतो आपण. चांगली फलंदाजी पाहतो आपण. अद्याप चौथं षटक अत्याधुनिक पाहतो आपण. चंद्रकांतला चांगली गोलंदाजी होते. गोलंदाजाला कुठे क्षेत्ररक्षक कुठे साथ देत नाही. पुन्हा गोलंदाज तयार. हा देखील हलक्याने पेस केला आपण पाहतो. चेंडूला सन्मान दिला आपण पाहू शकाल. चांगले क्षेत्ररक्षणाला एकदम वेगाने सहजरित्या पूर्ण एकाच धाब्यावरती समाधान होऊन पंचाम चक्रवर्तीला चौथं षटक समाप्त. धावफलकाचा विचार केला तर 39 धावफलकावरती लॉस ऑफ 3 विकेट. तीन गड्यांच्या मोबाईलमध्ये अद्याप कमालीची गोलंदाजी झाली टीम तामसे संघाच्या माध्यमातून. चंद्रकांतचा विचार केला ज्याच्या 2 षटकार आपण पाहिले त्या षटकामध्ये आणि एक चौकार पाहिला होता. सांघिक कोट्यातील 5वं षटक अत्तलताना आपण पाहतो. गोलंदाज संदेशला पाहतो आपण. पहिल्या चेंडू फेकण्यासाठी सज्ज आपण पाहतोय संदेशला. हा देखील आपण पाहतो बॅटची इनरेज आपण पाहू शकाल. सेकंड सी प्ले मध्ये चांगला जल कॅरी केला आपण पाहतोय. चौथा धक्का लागला टीम जोगरवाडी संघाला. फलंदाज आपण पाहिला तर मंगेश बॅक टू द डगआउट.
थँक्यू प्लीज. कमालीचं क्षेत्रक्षण आपण सेकंड स्लिपच्या माध्यमातून चौथा धक्का लागल्या टीम जुगरेवाडी संघाला आपण पाहतो. फलंदाज मंगेशला परतावा लागला आपण पाहायला मिळतं. नवीन फलंदाज आपण पाहतोय आदिनाथ जुगरेला पाहतो आपण. 6व्या क्रमांकावरती दाखल झाला फलंदाज आपण पाहतोय आदिनाथ जुगरेला पाहतो आपण. हा देखील एक डावकरी आताचा फलंदाज पाहायला मिळतो. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा देखील बॅटची एनर्जी आपण पाहू शकाल. फर्स्ट स्लिप मध्ये चांगलं जल कॅरी केलं आपण पाहू शकला. 5वा धक्का लागला टीम जुगरेवाडी संघाला. फलंदाज आपण पाहिलं आदिनाथ बॅक टू द डगआउट. कमालीची गोलंदाजी पाहतो आपण. 5वा षटक अत्तरताना आपण पाहतोय संदेशला पाहतो आपण. कमालीची गोलंदाजी अवघ्या 2 मध्ये 2 सपोर्टला पाहायला मिळाला. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असलेला गोलंदाज पाहतो आपण. संदेशला पाहतो आपण. या स्पर्धेमधील आजच्या दिवसातील पहिलं विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल आपल्याला. संदेश हा गोलंदाज पाहायला मिळतो. नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानावरती इंटर झालाय. विश्वास पारधीला पाहतो आपण. पुण्याचा आता गोलंदाज तयार. हा देखील पाहू शकाला. हा देखील डॉट चेंडू. कमालीची गोलंदाजी पाहतो आपण. 5वा षटक अत्तरताना पाहतो आपण. संदेशचं कौतुक करावं लागेल. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. अवघं 3 चेंडू डॉट अत्तरत्या गोलंदाजीनं कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. पुण्याचा आता गोलंदाज तयार. हा देखील आपण पाहू शकाल. पंच आमच्याकडे वरतील हा बीमर चेंडू असेल. या अतिरिक्त या 2 धावा आपल्याला पाहायला. 2 धावेच्या मदतीने स्कोरवर पुढे धावफलकाचा विचार केला तर 41 धावा धावफलकावरती. फ्री हिटचा चेंडू असेल. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाज पाहतो आपण सुरेशला पाहतो आपण. स्ट्राईक एंडवरती सज्ज पाहायला मिळतो. एक डावकरी आताचा फलंदाज पाहायला मिळतो ज्याच्या बॅट पण आपण चांगली फलंदाजी पाहिल्या. एक चौकार एक षटकाराच्या मदतीने खेळतो. फलंदाज पाहतो आपण. अवघ्या 3 षटकामध्ये 10 धावेचे योगदान आपल्या संघासाठी पाहायला मिळतं. तोच फलंदाज स्ट्राईक एंडवरती सज्ज. हा देखील बॅटची एनर्जी आपण पाहू शकाल. चांगला एफर्ट राहिला. चेंडू गेला सीमा पार. आहे तो दमदार चौकार. पुण्याचा आता गोलंदाज तयार. हा देखील पटका सजवला आपण पाहू शकाल. अशा कव्हरच्या डोक्यावर हा ठोकला उतुंग लांबलचक दर्जेदार षटकार. धावफलकाचा विचार केला तर 51 धावा धावफलकावरती. 50 कंप्लीट झाले टीम जुगरेवाडी संघाच्या. हा देखील आपण पाहू शकाल. क्रॉस लाईन चेंडू केला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल. काही चुकी न करता एकदा वेगाने सहजरित्या मध्ये धुक्याची घंटा होऊ शकते. फलंदाज बाद आपण पाहू शकाल. सुरेश बॅक टू द डगआउट. तर 52 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत पाहायला मिळाला. येणारे चेंडू असतील 30 चेंडू आणि 53 धाब्याची गरज असेल टीम तामसाई संघाला. उत्तर अर्धामध्ये आपण गोड आवाज ऐकू. आमचे परम मित्र आपण पाहतोय याच विभागातील एक नामवंत समालोचक आपण पाहतोय. जर रॉकस्टार म्हटलं तरी काय हरकत नाही.
आमचे अमोलवीर सर यायचे. हॅलो, चला मॅच कडे जाऊया. मॅच आता आपल्याला खरं तर पाहायला मिळतं एका साईडला जुगरेवाडी संघ आणि एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय पनवेल परिसरामधील एक दाता संघ अर्थातच तामसई राजसिद्धचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. राजसिद्ध म्हटलं तर एक शांत संयमिक निश्चित या खेळाडूकडे आपल्याला पाहायला मिळतोय. आदर्श खेळाडू म्हणून त्या खेळाडूकडे सातत्यानं आपण पाहत असतो आणि आज मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कुशुलीच्या मैदानावरती नाना आपण हा संघ पाहिला होता, तर अक्षरशः चॅम्पियन बनला होता आणि त्या स्पर्धेतील मात्र जबरदस्त खेळ त्या स्पर्धेमध्ये या खेळाडूचा आपल्याला पाहायला मिळाला होता. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. पहिल्या डावामध्ये जुगरवाडी टीमनं बनवल्यात तर 30 चेंडूमध्ये 52 धावा बनवल्यात, 53 धावा मात्र इथे उत्तरार्धामध्ये 30 चेंडूमध्ये बनवायच्या टीम जे वाघोबा तामसई संघाला आपण पाहतोय. हॅलो, पहिल्या षटकाला सुरुवात गोलंदाज येतोय. पहिल्या षटकात आणण्यासाठी भरतला आपण पाहतोय. माप्यासवी प्रवीण आलाय गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी. P1चं पहिलं षटक, पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम इज ऑन आणि इथून पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज आपण पाहतोय. मात्र पहिला चेंडू फेस करण्यासाठी मंगलवीरला आपण पाहतोय. फटका भरपूर चांगला, अगदी पॉइंटच्या वरतून चेंडू गोळीच्या वेगानं सीमारेषे पलीकडा आणि पहिला दर्जेदार चौकार. पहिल्या चेंडूवरती स्वागत मात्र चौकारानं करत असताना आपण पाहतोय. मंगलवीर हा फलंदाज आपण पाहतोय क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. हलक्या त्यांना चेंडूला ट्रॅव्हल केला जातो. अगदी जवळपास आपण पाहायला गेलं गलीमध्ये भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं जातं. मात्र या रीतीने कोणत्याही रीतीने धाव येत नाही. एक चौकार आला आणि तिथून पुन्हा एकदा कमबॅक करून देत असताना प्रवीणच्या माध्यमातून प्रवीणचा चेंडू समोर उडवलाय. मिड विकेटला टार्गेट केलं जातंय. बॅटच्या मधोमध असं वाटतंय. मात्र फिल्डिंग भरपूर चांगली पाहायला मिळते. इफेक्ट लाजवाब पाहायला मिळत आहेत. अगदी जर आपण पाहायला गेलं तर सीमारेषा लगत मात्र हा चेंडू अडवला जातोय. गुड फिल्डिंग. मात्र या 2 धावा सहज पाहायला मिळाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावेना संघ आपण पाहायला गेलो तर तामसई संघ जाऊन पोहोचला 10 फलकेवरती, आता 6 या आकड्यावरती. आज ही स्पर्धा जर म्हटली तर आपल्या परिसरामधील सर्वाधिक मोठी स्पर्धा, तब्बल 2 टू व्हीलर बाईक या स्पर्धेमध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट फलंदाज, त्यासाठी खरं तर स्पोर्ट्स सायकल मात्र आयोजकांच्या माध्यमातून खरं तर आपण पाहतो. या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक तब्बल 1 लाख रुपये आणि त्यानंतर 50,000 रुपये,
30,000 आणि चतुर्थ 5वा आणि 6वा क्रमांक असणारे 25,000 आणि भव्य दिव्य ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतं. स्पर्धा पण निश्चित पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये जाऊया काय घडलं जातं. खराब शतरक्षण चेंडू सीमारेषे पलीकडा दर्जेदार पुन्हा एकदा मंगलवीरच्या बॅट मधला शानदार रुबाबदार चौकार. वन्स अगेन बॅटच्या मधोमध चबीला पण पाहायला गेलो तर अगदी गुडघा वाकवत चेंडूला पाठवलाय. लॉंगॉनच्या डोक्यावरनं आउट ऑफ द पार. मंगलवीरच्या बॅट मधला मॅक्झिमम हिट 6 धावांसाठी शानदार. आता 16 या आकड्यावरती त्यावेळी फटका बसलाय. ते पॉइंट रिझन मध्ये शतरक्षक आपल्याला पाहायला मिळतो. साधा सोपा सेल टिपला जातोय आणि पहिल्या विकेटचं पतन, पहिला मोठा धक्का लागला जातोय. बागोबा क्रिकेट संघ तामसई टीमला फलंदाज होईल बाद. मंगलवीर बॅक टू द डगआउट. तर चला, भिंगार संघाचा संगणक आणि पोहगाव संघाचा संगणक दोन्ही संघाचे जर संगणक आले असतील तर आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायची. पहा, टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचे. भिंगार संघाचा संगणक आणि त्याच्या विरोधात फाईट करेल पोहगाव संघ. धीरज पवार आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचे. पहा, मैदानाच्या आतमध्ये सामना महत्वाचा रंगला जातोय. जुगरेवाडी संघ बराचसा लांबवरचा अंतर कापत इथपर्यंत पोहोचला आणि त्याच्या विरोधात केलं असताना वागोबा तामसई संघ मैदानाच्या आतमध्ये करत मंगलवीरनं लाजबाब फलंदाजी केल्या. पहिल्या षटकामध्ये दाबा बनवल्या त्या मंगलवीरनं पाहायला गेलो तर अक्षरशः 16 दाबा. त्याच्या बॅटमधनं 6 चेंडू पेस करत असताना तब्बल 16 दाब्यांचं योगदान त्याच्या बॅटमध्ये राहिलं जातं. एका साईडला राजसिद्धला पण पाहतोय आणि एका साईडला महेश सिद्ध, हे दोन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज येतोय भरत इनायत नंबर 2 वरती आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही या षटकांमधील पहिला चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र पहिला चेंडू इथे कोणत्या रीतीने फलंदाज रासिद पेस करेल याच्यावरती नजरा करत तर जरूर पाहायला मिळतोय. टप्पा अगदी आपण जर का पाहायला गेला तर गुड लेंथ वरती हा चेंडू पेस केला होता. गोलंदाजांना थोडीशी उसळी राहिली आणि त्याच नंतर हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निर्धार चेंडू पाहायला मिळतो. रासिद म्हटलं तर नामवंत फलंदाज आपण पाहतोय. बरेचसे मैदान या खेळाडूंना गाजवलेत, बरेचसे विक्रम या खेळाडूच्या नावावरती देखील राहिल्यात. मात्र मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जात आहे यावेळी पंच आमच्याकडे वळतील. एसइटीचं वाईट उजव्याच्या बाहेरून जाणार अगदी अवांतर चेंडू फेकला जातोय. अतिरिक्त एका धावेने संघ पुढे सरकेलचे वागोबा दामणे संघ माफी असावे तामसई संघ जाऊन पोहोचला. तर 17 या आकड्यावर पहिल्या षटकामध्ये प्रवीणचा विचार केलाय तर त्या गोलंदाजांना अवघ्या 16 दाबा खर्च करत असताना एक विकेट देखील मिळवली. राजसिद्ध मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संघाचा संगणक मात्र इथून कोणत्या रीतीने फलंदाजी करेल आता याच्यावरती करत तर प्रेक्षक माय बापांच्या नजर आपण पाहतोय. रिव्हर्स सेटम फटका मैदानाच्या वरती आपण पाहतोय. मात्र पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळतील. एसइटीचं वाईट अजून एक अवांतर चेंडू फेकला जातोय. या रीतीने जर गोलंदाजी केली तर जुगरेवाडी टीमला मात्र मित्र म्हणेन शेवटच्या क्षणी मात्र या मैदानातून मात्र घरचा रस्ता पकडावा लागेल. कारण जवळपास राशिदचा आपण विचार केला तर एक चांगला फलंदाज आहे आणि या फलंदाजाला जास्तीत जास्त मैदानाच्या वरती जर टिकून ठेवला तर मात्र फलंदाजी करताना चांगले फटके जरूर पाहायला मिळतील. यावेळी काय घडलं जात आहे उल्लेख केला होता फलंदाज राशिदचा आणि ज्या फलंदाजासाठी प्लॅनिंग जाळं रचलं होतं आणि तो फलंदाज मात्र जाळ्यात अटकला जातोय. मोठा धक्का लागला जाईल टीम तामसई संघाला. फलंदाज होईल बाद. राशिद बॅक टू द
थँक्यू. त्याचनंतर बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनट नंबर पण पाहायला गेलो तर 4 वरती दाखल झालाय प्रभाकर उघडा. हा फलंदाज सीन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. डावखुरी हाताचा फलंदाज आहे, मात्र समोर उजव्या हाताचा गोलंदाज सलून कार्पेट समोर मिडॉनला आपल्याला पाहतोय. क्षेत्ररक्षक तैनात द्या. एकच धाव एका धावेने त्या संघ पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचेल 19 आकड्यावरती. टॉस केला जाईल इथे. पोहगाव आणि त्याच्या विरोधात भिंगार आपण पाहतोय. मनोज शेठ बसमा यांच्या पवित्र शुभ असते इथे टॉस केला जातोय आणि टॉस जिंकला जातो टीम पोहगाव संघ. आज सामना संपल्यानंतर आपण लगेच मैदानावरती उतरायचे पहा. संगणक 1 मिनिट पण थांबायचं पहा. पटका भरपूर चांगला क्षेत्ररक्षक तैनात द्या. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का. फलंदाज सोईल पात्या विलियम महेश बॅक टू द डग आउट. यथोचित सन्मान केला जातोय पहा. आज आपण पाहायला गेलो तर सर्वाधिक मोठी स्पर्धा तब्बल 2 टू व्हीलर बाईक या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि आपल्या आदिवासी समाजामधील मित्रमंडळांना सर्वाधिक मोठी स्पर्धा आजचे महाराष्ट्र दामणी संघानं मात्र ही स्पर्धा त्यांची संकल्पना होती आणि आज ती स्पर्धा खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर मैदानावरती टॉस बॉक्स मध्ये इथे स्वागत केलं जातोय. त्याचनंतर सन्मान केला जाईल अतुल कातकरी, एक भिंगा टीमचा अष्टपैलू खेळाडू आणि अचानक बरेचसे मैदान गाजवले. नुकताच झालेली चिंचकामला मैदान ज्या खेळाडूनं खरं तर गाजवला, मात्र आज खरं तर संघनायकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय त्यांचा इथे यथोचित सन्मान केला जातोय. माय चुबदार शाल प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि त्यांनाही देऊया दोन्ही संघाला विश ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच कडे जाऊया आता. मॅच तितकीच इम्पॉर्टंट. मैदानाच्या आतमध्ये तामसाई संघ पूर्णपणे बॅकफूट वरती आता आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे अडचणीत सापडला जातोय. संघाचे प्रमुख फलंदाज बाद झाल्या. डावखुऱ्याचा फलंदाज पुन्हा एकदा मैदानावरती दाखल झालाय. संदेश उघडेला आपण पाहतोय. मात्र पंच निश्चित आपण जरूर पाहू. एका दोन्ही पंचांचा जर विचार केला तर कर्जत नेरील परिसरामध्ये एक चांगले पंच म्हणून ज्याच्याकडे आपण सातत्यानं पाहतो ते आमच्या सुरेश असतील, त्याचनंतर हरेश. हे दोन पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला या स्पर्धेमध्ये तब्बल 6 दिवसांमध्ये पाहायला मिळतील आणि डिसिजन पेंडिंग. नो डाऊट चांगला चेंडू रिलीज केला. डॉट चेंडू फेकला जातोय. कोणत्याही रीतीने या चेंडूवरती धाव मिळत नाही. या झुगरेपाडी संघ म्हटला तर गोलंदाजी मध्ये माहीर आपल्याला पाहायला मिळतो. अनेक मैदान या संघाने देखील गाजवलेत आणि आज धामणीच्या मैदानावरती खरं तर खेळत असताना तामसाई संघाच्या विरोधात मात्र जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा ऑन कार्पेट लॉंग ऑनला पण पाहतोय. क्षेत्ररक्षण तैनात द्या. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पेकी भरपूर चांगली, मात्र दुसऱ्या अटेम्प्टला मात्र चेंडू इथे अडवला जातोय. पंच इशारा करतील एंड ऑफ द ओव्हर. षटक क्रमांक 2 संपलाय. 2 षटकांच्या अखेर तामसाई संघ जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती.
तो सामना जिंकला होता पळसदरी संघानं आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये एका साईडला पण पाहतोय तामसाई संघ आणि त्याच्या विरोधात फाईट करत असताना झुगरेवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार, फलंदाज आपण पाहतोय संदेशला फुलरलेनचा बॉल फटका पसला जातोय पॉइंट रिजनला. शतरक्षक इथे चुका केल्या जातात. एक साधा सोपा झेल होता तो झेल देखील सुटला जातोय. त्याच कारणास्तव 2 धावा पाहायला मिळाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून 2 धावेने मात्र संघ पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचला 22-22 या आकड्यावरती. इथून मोठाले फटक्या हाईट फॅक्टर साठी यस. तिसऱ्या पंचांकडे रेफर केला जातोय पहा स्क्रीन वरती निश्चित पाहायला मिळेल. अजय बसमा आपण यायचंय. तिसऱ्या पंचांची माग केली जाते. हाईट फॅक्टर साठी हा चेंडू रिलीज केला होता गोलंदाजाने. गोलंदाज किरणला पण पाहतोय. तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये संघाच्या संघनायकांना विश्वास दाखवलाय. त्यानंतर स्क्रीनवरती जरूर पाहिलं जाईल. starcricket.in यांच्या माध्यमातून करता ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. घर बसल्या प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा पाहतात. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत. डिसिजन पेंडिंग. फेअर डिलिव्हरी असणार आहे बा. चांगला चेंडू होता. 2 धावेने संघ पुढे सरकेल. तामसाई संघ जाऊन पोहोचला आता 22 या आकड्यावरती. पहिला चेंडू पाहतोय करणचा. संदेश ऑन स्ट्राईक एंडवरती पण पाहतोय प्रभाकर नॉन स्ट्राईक एंडवरती. आतापर्यंत एक चेंडू पेस केलाय प्रभाकरनं. अवघे एका धावेचं योगदान आपल्या टीमसाठी दिलंय. पुन्हा एकदा फुलरलेनचा बॉल होता. शतरक्षक थोडीशी पंबलिंग पाहायला मिळाली. सिली मेडॉनला चांगलं शतरक्षण आपण पाहतोय. एकच धाव एका धावेने संघ तामसाई संघ पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचला 23 या आकड्यावरती. मात्र इथून स्ट्राईक रोटेट झाले असं आपण प्रभाकरला पण पाहतोय. स्ट्राईक एंडवरती थांबला. प्रभाकरच्या बॅटमधनं इथून मोठाले फटके मात्र निश्चित गरज आहे. आता तामसाई संघाला पूर्णपणे अडचणीत सापडला. संघाचे प्रमुख फलंदाज बाद झाले. आपण पाहायला गेलो तर मंगलवीर बाद झाला. राजसिद्ध बाद झाला. मैदानाच्या आतमध्ये आता संदेशला पण पाहतोय आणि त्याला साथ देत असताना प्रभाकर पुन्हा एकदा वाईट चेंडू फेकला जातोय. डावखुरी आताचे फलंदाज नेहमीच फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधनं पाहतोय. मात्र आता प्रभाकरला इथून संघाला सावरावं लागेल कारण जबरपास संघ अडचणीत सापडलाय. तामसाई संघ जाऊन पोहोचला 24 आकड्यावरती. 53चा टार्गेट होता. मात्र यावेळी पंच आमच्याकडे वरतील एस इट इज नो बॉल. बिमर चेंडू फेकला जातोय आणि शेवटच्या क्षणी मात्र बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ चेंडू अडवला जातोय आणि 3 धावेने संघ पुढे सरकेल. तामसाई संघ जाऊन पोहोचला 27 आकड्यावरती. फ्रीडचा संधी फ्रीडची नामी संधी फलंदाज प्रभाकर साठी. मात्र या चेंडूवरती मोठा फटका येणार का आता हा प्रश्न चिन्ह खरं तर तामसाई टीमच्या पाठीराख्यांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रभाकर म्हटलं तर चौकार षटकार मारण्यामध्ये माहेर असणारा फलंदाज आपण पाहतोय. अनेक मैदानावरती या फलंदाजाने भरपूर चांगला खेळ केलाय. कुशुलेच्या नाईट स्पर्धेमध्ये दमदार खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं होता. त्यानंतर पनवेल प्रीमियर लीग आपण पाहिली होती. ती पनवेल प्रीमियर लीग या खेळाडूंना अक्षरशः गाजवली होत्या. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता आणि इथून मात्र तामसाई संघ पूर्णपणे अडचणीत सापडलाय. मात्र इथून त्याला संघाला सावरायचं आहे. मात्र इथून संघाला सावरणार का आता प्रश्नचिन्ह मात्र प्रभाकरच्या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज कयार करणला पण पाहतोय. फटका पसलाय अगदी लॉंग ऑन मध्ये. चेंडू बराच उशीर हवेमध्ये. साधा सोपा चेल पकडला जातोय. डावचितची नामी संधी आणि एस पंच आमच्याकडे इशारा करतील की तिसऱ्या पंचांकडे रेफर केला जातोय. डिसिजन पेंडिंग आपल्याला पाहायला मिळेल. अगदी जर का पाहायला गेलो तर व्हेरी क्लोज डिसिजन. मैदानाच्या आतमध्ये पंचाने तिसऱ्या पंचांकडे रेफर केला. स्क्रीनवरती निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेफ आहे की नाही मात्र हे पाहणं आता तितकाच महत्वाचं राहील. नॉट आउट फलंदाज सेफ असणार आहे पा.
मैदानावरती गुड रनिंग दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून 2 धावा पुढे जाईल संघ तामसे. 2 धावेंना संघ पोहोचेल 29 या आकड्यावरती. मात्र प्रभाकरची मात्र महत्वाची विकेट असणार आहे. आता जवळपास आपण पाहायला गेलो तर मंगलवीर बाद झाला, राशीद बाद झाला, महेश बाद झाला. मैदानाच्या आतमध्ये 4थ्या आणि 5व्या क्रमांकाचे फलंदाज मैदानावरती निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. प्रभाकर उघडा आणि संदेश उघडा हे 2 फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय. कारण हा गोलंदाज जवळपास आपण पाहायला गेलो तर एक चेंडू भीमर फेकलाय. 9 चेंडू जरूर आपण फेकत असताना पाहिला होता. मात्र त्याच नंतर कोणत्या रीतीने गोलंदाजी करेल मात्र हे पाहणं आता महत्वाचं राहील. बॅटची टॉपिस लागली जाते आणि सेकंड स्लिपला कॅच पकडली जाते. फलंदाज बाद. अजून एक मोठा धक्का तामसे टीमला. फलंदाज प्रभाकर उघडा बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. प्रवीण सप्रेला आपण पाहतोय. मात्र पूर्णपणे संघ जर आपण पाहायला गेलो तर आता संघाची धावसंख्या तामसाई संघ पोहोचला 29 या आकड्यावरती आणि फलंदाज बाद झाले. त्यापर्यंत आपण पाहायला गेलो तर 4 फलंदाज बाद झाल्या. प्रवीण सप्रे आलाय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज करणचं कौतुक करावं तेवढं कमी. मात्र या षटकामध्ये असं वाटत होतं की मोठाले फटके पाहायला मिळतील. मात्र पुन्हा गोलंदाजांना भरपूर चांगले कमबॅक करून देत असताना आपल्याला झुकरवाडी टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. फलंदाजी करत असताना जबरदस्त खेळ मात्र खरं तर पाहायला मिळाला होता. प्रवीण या फलंदाजाच्या माध्यमातून योगेश पारधीने चांगला खेळ केला होता आणि यावेळी पुन्हा एकदा फटका बसला लॉंग ऑफ रिझनला. 1 मोर विकेट डाऊन. बॅक टू बॅक धक्का लागला जातोय तामसे टीमला. फलंदाज जोईल बाद. प्रवीण सप्रा आला पावले माघारी मात्र तंबूच्या आश्रयाला. पाहायला मिळतोय तामसाई संघ पूर्णपणे आता बॅकफुटला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद झाला प्रवीण मात्र आल्या पावली माघारी. युवराज वाघ आलाय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज करणच्या षटकातील काही चेंडूचा खेळ अजूनही बाकी. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फेकी भरपूर चांगली आणि धाव पाहायला गेलो तर एक धाव मात्र सहजरित्या कन्वर्ट केले जाते. षटक क्रमांक 3 संपला जातोय. 3 षटकांचा बादली खेळ संपलाय आणि संघ पोहोचला आता धाव फलकेवरती 30 आकड्यावरती. लॉस ऑफ 5 विकेट. 12 चेंडू आणि 23 समीकरण राहिला आणि पहिल्या सामन्यामध्ये देखील आपण समीकरण पाहिलं होतं. 12 चेंडू 24 समीकरण होतं. तो सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जर आपण पाहिलं होतं 1 चेंडू आणि 3 धावेची गरज असताना तो सामना गमवावा लागला होता लहान दामणी टीमला. आणि आता येणाऱ्या 12 चेंडू आणि विजयाकरिता बनवायचे तामसे टीमला अजूनही 23 धावा.
चला जाऊया मॅच कडे. आता मॅच मध्ये सामना भरपूर महत्वाचा रंगला जातोय पहा. एका साईडला झुगरेवाडी संघ आणि त्याच्या विरोधात तामसई संघ. 12 मध्ये आता 23 समीकरण राहिला. युवराज वाघला पण पाहतोय ना एका साईडला संदेश उघडेला पण पाहतोय. गोलंदाज झालाय वैभव. हा गोलंदाज सापड्या करता समोर उडवण्याचा प्रयत्न. पॉइंट रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. भरपूर अंतर कापत हा क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती पोहोचला होता. झेल मात्र जमिनीला दान केला जातोय. तोपर्यंत 2 धावा वेगाने कन्वर्ट केल्या जात आहेत. 2 धावेने संघ पोहोचला. धाव फलकीवरती 32 आकड्यावरती जाऊन पोहोचला. 32 धावा धाव फलकीवरती आपण पाहतोय. तामसई संघ राशीत बाद झाला. त्यानंतर पूर्णपणे संघ अडचणीत सापडला असं वाटत होतं की मंगलच्या बॅटमधनं धावा येत आहेत. मात्र मंगल देखील बाद झाला आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आता थोडासा बॅकफुटवरती तामसई संघ आपण पाहतोय. युवराज वाघला आपण पाहतोय एक चांगला फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये. मात्र पूर्णपणे त्याला देखील शांत केलं जातंय. वैभव आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती 5 षटकांचा सामना. भरपूर चांगलं आयोजन नियोजन आपण पाहतोय आणि भरपूर चांगली संकल्पना मात्र आयोजकांच्या माध्यमातून आपल्या आदिवासी बांधवांसाठी चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. बॅटची टॉपिस टाकली जाते. लॉंग स्टॉपला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून राहिलं जातं. एका धावेने मात्र स्ट्राईक रोटेट होईल. आता स्ट्राईक एंडवरती डावखुऱ्या त्याचा फलंदाज संदेशला पण पाहू शकाल. संदेशच्या बॅटमध्ये या षटकामध्ये एकाच मोठा फटका आला तर शेवटच्या क्षणाला मात्र शेवटच्या षटकामध्ये सामना आपल्याला रफ अँड टफ जरूर पाहायला मिळेल. मात्र एखाद मोठा फटका येणार का आता हा प्रश्न चिन्ह मित्र म्हणून तामसे टीमच्या पाठीराख्यांच्या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज वैभवचं कौतुक करावं तेवढे कमी आहे. मात्र 3 चेंडू फेकलेत, अवघ्या 3 धाबा खर्च केला. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं गोलंदाज प्रवीणनं फेकलेलं षटक. मात्र त्या षटकामध्ये आपण पाहतोय तब्बल 16 धाबा खर्च केल्या होत्या आणि तिथून मात्र दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली आणि जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिलं होते गोलंदाज भरतच्या माध्यमातून आणि त्याने देखील चांगली गोलंदाजी केली होती. अवघ्या 4 धावा करत 2 सफलता देखील त्याने मिळवल्या होत्या आणि त्यानंतर करणनं भरपूर चांगली गोलंदाजी केली. मात्र त्या षटकामध्ये अवघ्या 9 धावा खर्च करत असताना 2 विकेट त्याच्या देखील नावावरती राहिल्या होत्या आणि तिथून मात्र तामसे संघ बॅकफुटवरती फटका भरपूर चांगला बॅटच्या अगदी मधोमध मिड विकेटला क्लिअर करत असता मात्र चेंडू पाठवला सीमा रेषेच्या पलीकडा. शानदार रुबाबदार संदेशच्या बॅटमधला षटकार. धावेने जर आपण पाहायला गेलो तर संघ पोहोचला आता 39 आकड्यावरती. तर समीकरण मात्र सोपं करून दिलं जातं. 7 चेंडू 14चं समीकरण राहिलं जातं. जबरदस्त सामना मैदानावरती रंगला जातोय. पैसा वसूल मॅच. चांगला खेळ संदेशच्या माध्यमातून. मात्र 2 चेंडू पूर्णपणे शांत पाहायला होता आणि त्याच नंतर हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. या चेंडूवरती अजून एखादा मोठा फटका आला तर सामना मात्र भरपूर चांगला पाहायला मिळेल. शेवटच्या क्षणी जर षटकार आला तर हा सामना निश्चित आपण पाहतोय. गोलंदाज वैभव तयार आहे. त्या बिल्या पण पाहतोय. चांगला चेंडू रिलीज केला जातोय. डॉट बॉलची सांगता षटक क्रमांक 4 संपला जातोय आणि 4 षटकांच्या अखेरीस तामसई संघ पोहोचला 39 आकड्यावरती. आता उरले 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयाकरिता बनवायच्यात अजूनही 14 धावा. आपल्याला पाहायला झुगरेवाडी संघ बराचसा लांबवरचा प्रवास कापत ही स्पर्धा खेळण्यासाठी थोड्याशा उशिराने मैदानावरती पोहोचल्या. मात्र खेळ त्यांचा भरपूर चांगला पण पाहिला. फलंदाजी करत असताना मात्र जर का आपण पाहायला गेलो तर सुरेश पादीरने केलेली फलंदाजी तब्बल 5 मध्ये 15 धाबा कुठल्या होत्या आणि त्याच नंतर आपण पाहिलं होतं फलंदाज योगेश पारधीने चांगली फलंदाजी केली होती. 7 मध्ये 14 रन कुठल्या होत्या आणि त्याच नंतर आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना भरपूर चांगली गोलंदाजी दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक करून देत असताना गोलंदाजी आपण पाहिलं होत्या. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सुरेशला पण पाहतोय. 6 चेंडूचा खेळ बाकी आणि 6 मध्ये अजूनही बनवायचे 14 धाबा. या 14 धाबा बनवल्या जातील का याच्यावरती खरं तर सर्व क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं लक्ष मात्र खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. घरबसल्या प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा जरूर पाहतात. मात्र आता सामना मात्र तितकाच इम्पॉर्टंट मैदानाच्या आतमध्ये.
समोर उडवण्याचा प्रयत्न केला होता बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही, एखाद मोठा फटका मात्र शेवटच्या क्षणी सामना रफ अँड टफ मात्र करून देईल. मात्र प्रयत्न चालू आहे फलंदाज युवराज वाघचा, मात्र मोठा फटका येणार का आता हा पाहणं मात्र तितकाच महत्वाचं राहील. सुरेश गोलंदाजचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. फिंगर रोल पाहायला मिळतं, गतीमध्ये परिवर्तन. असं वाटलं होतं की पहिल्या चेंडूवरती कदाचित मोठा फटका पाहायला मिळेल, मात्र गती भरपूर चांगली पाहायला मिळते आणि फिंगर रोल्स जरूर आपल्याला पाहायला मिळतात. टप्पा पडला, थोडीशी उसळी आणि त्याच नंतर थोडासा आउट स्पिन पाहायला मिळाला. चांगला चेंडू रिलीज केला, 2 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकीने 14 धाब्यांची गरज आहे. पुन्हा एकदा अबेला पंप पंचांच्या कडव्यातील एसटीचा वाईट अभ्यंतर चेंडू फेकला जाईल. अतिरिक्त एका धावेने टीम पुढे सरकेल. आता संघ पोहोचला तो 40 या आकड्यावरती. 4 चेंडू अजूनही 13 धावेंची गरज आहे. 2 मोठे फटके, 2 षटकार मारावे लागतील तर सामना हा आपल्याला तामसे टीमच्या बाजूने पाहायला मिळेल. मात्र गोलंदाज वैभवला आपण पाहतोय, माफी असावी सुरेशला आपण पाहतोय. 5व्या क्रमांकावरती संघाच्या संघनायकाने विश्वास दाखवलाय आणि आता मात्र चांगला फटका अगदी समोर उडवलाय. पॅटच्या मधोमध फड कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द डे. जबरदस्त झेल टिपला जातोय आणि शेवटच्या क्षणी मात्र हा चित्र आपल्याला पाहायला मिळालं. फलंदाज सोहेल बाद, युवराज वाघ बॅक टू द डगआउट. जबरदस्त झेल टिपला जातोय आणि निर्णायक क्षणी मात्र तो झेल पकडला जातोय. आता उरले तर 3 चेंडूचा खेळ बाकी आणि अजूनही विजयाकरिता तब्बल 13 धावेंची गरज आहे. 2 षटकार 1 सिंगल. आज सामना जिंकायचा असेल तर तामसे टीमला मात्र 2 षटकार टोकावे लागतील. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश शिदला पण पाहतोय, एक आक्रमक शैलीचा फलंदाज आपण पाहतोय. मात्र त्याच्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू सापडला तर कदाचित सीमारेषा पलीकडे जरूर पाहायला मिळेल. मात्र गोलंदाजी तितकीच भरपूर चांगली पाहायला मिळतोय. समोर उडवला जातोय अगदी लॉंग ऑनला ऑलंद कार्पेट. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एकच धाव, एका धावेने मात्र स्ट्राईक रोटेट पाहायला मिळेल. तर उरले 2 चेंडूचा खेळ बाकी आणि विजयाकरिता तब्बल 12 धाव्यांची गरज आहे. अगदी 2 चेंडूवरती 2 मोठे फटके मारावे लागतील, 2 मोठे फटके टोकावे लागतील. संदेशला पण पाहतोय आता जे काय करायचंय मात्र ते आता करावं लागेल. जिंकलो तर इतिहास आणि हारलो तर इतिहास, मात्र इतिहास घडवावा लागेल. तर संदेशला पण पाहतोय उरले 2 चेंडूचा खेळ बाकी आणि विजयाकरिता 12 धावेंची गरज. 2 मोठे फटक्या नितांत मात्र आपल्याला पाहायला मिळतील. मात्र 2 षटकार टोकणार का प्रश्नचिन्ह तामसे टीमच्या पाठीराख्याच्या मनामध्ये निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. डावकुऱ्याचा फलंदाज आहे आणि बराचसा काल मैदानावरती टिकून देखील राहिला. तर उरले 2 चेंडूचा खेळ बाकी आणि 12 धावेंची गरज. गोलंदाज सुरेशला पण पाहतोय, एक डावकुऱ्याचा एक वेगवान गोलंदाज आणि चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून चेंडू आपण निश्चित पाहायला मिळेल. समोर उडवण्याचा प्रयत्न लॉंग ऑन मध्ये झेल टिपला जातोय. अजून एक धक्का तामसे टीमला लागला जाईल आणि फलंदाज जबिलिया बाद होईल. भरपूर चांगला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं होता. तर उरले 1 चेंडूचा खेळ बाकी आणि एकामध्ये 12 धाव्यांची गरज आहे. मात्र आज चेंडू जर खराब फेकला त्याच्यावरती आक्रमण केलं तर सामना अजूनपर्यंत शेवटच्या मोमेंटला आपल्याला पाहायला मिळेल. मात्र ते चित्र होणार का तर मात्र हे पाहणं देखील आता तितकंच महत्वाचं राहील. गोलंदाज आपण पाहतोय सुरेशच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी राहिली. शेवटच्या क्षणी 6 मध्ये 14 ची गरज होती आणि त्यामध्ये आज सामना करता रंगला जातोय. 1 चेंडू आणि विजयाकरिता अजूनही 12 धाव्यांची गरज आहे. फक्त न फक्त आजपर्यंत आपण जर का पाहायला गेलो तर गोलंदाजांना फक्त 2 धावा खर्च केल्यात. एस्टॅनचा वेध, 1 मोर विकेट डाऊन.
आणि सामना जिंकला टीम जुगरेवाडी संघ. कॉंग्रॅच्युलेशन अडलक टीम तामसाई संघ, तुमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून गोडचं अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. 5 चेंडू फलंदाजी करत असताना तब्बल 15 धावा कुठल्या, गोलंदाजी करत असताना अवघ्या 2 धावा आणि 3 विकेट आणि जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली. तो जुगरेवाडी टीमचा 1 मॅन आर्मी सुरेश पारधी, माफी साहेब, सुरेश पारधी ठरला मॅन ऑफ द मॅच. तर चला पोगाव संघ आपण डिसिजन कळवा आणि लगेच मैदानावरती उतरायचे पहा. फील्ड फर्स्ट आपण लगेच शतरक्षक सजून घ्यायचं पहा. पोगाव संघ आणि त्याच्या विरोधात फाईट करत असताना संघ आपल्याला खरं तर पाहायला मिळेल टीम भिंगार संघ. या 2 संघांमध्ये ताकदवार युद्ध खरं तर मैदानाच्या आतमध्ये जोर आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त सामना मैदानावरती रंगला जाईल. बऱ्याचसा लांबवरचा अंतर कापत आलेला पोगाव संघ आणि त्याच्या विरोधात पनवेल परिसरामधील एक दादा संघ अर्थातच गावदेवी भिंगार अर्थातच धीरज पवारचा संघ. दोन्ही टीमला देऊया कॉम्बॉक्स मधून खूप साऱ्या विजयाच्या शुभेच्छा. आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये आमच्या समेत जोडले जातील देहरंग गावचा एक सुमधुर आवाज अर्थातच सूरज वाघ आमच्या सोबत जोडले जातील. त्यानंतर मंचावरती शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळेल राजूबाई दोरे 18, त्याच्या समेत एक खरं तर चांगला आदर्श खेळाडू म्हणून आपण सातत्याने त्याच्याकडे पाहतो ते आमच्या अजयजी भस्मा यांचं देखील इथे शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतं. अगदी ज्यांच्या माध्यमातून मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी लाभलं जातं. मात्र मित्रांनो आपण जर का पाहायला गेलो तर आपल्या आदिवासी समाजामधील सर्वाधिक मोठी स्पर्धा मात्र या स्पर्धेकडे आज आपण पाहतोय आणि त्या स्पर्धेला बऱ्याचशा चांगल्या खेळाडूंचा प्रतिसाद लाभला जातोय आणि त्यामधील एक आमचे अविभाग असतील अजय भस्मा यांचा भरपूर चांगला प्रतिसाद आम्हाला या स्पर्धेसाठी लाभला. त्यांचाही करूया या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत.